नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 3 दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे जाणून घेऊया। 6, 7, 8 जून 2026 या तारखेचा। तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये अचानक बदल होऊन महाराष्ट्र राज्यामध्ये वादळी पावसाचा जोर जबरदस्त वाढणार असून अनेक जिल्ह्यांमध्ये या वादळी पावसाचा जोर जबरदस्त राहील। बहुतांश ठिकाणी वादळी वारे बघायला मिळणार आहे। सविस्तर अपडेट जाणून घेऊया, पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिक बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तर। नमस्कार शेतकरी मित्रांनो, 6, 7, 8 जून दरम्यान महाराष्ट्रातील हवामानात महत्त्वाचे बदल पाहायला मिळू शकतात। महाराष्ट्रातील अनेक भागात मान्सूनपूर्व पावसाचा प्रभाव कायम राहण्याची शक्यता असून काही ठिकाणी वादळी पावसाचा जोर वाढू शकतो। सध्या नैऋत्य मान्सून केरळ, दक्षिण कर्नाटक, लक्षद्वीप परिसर आणि दक्षिण अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या विस्तृत भागात सक्रिय आहे। मान्सून कमजोर पडलेला नसून पुढील वाटचाल सुरू आहे। अरबी समुद्रातून दमट दक्षिण पश्चिमी वारे सातत्याने महाराष्ट्राच्या दिशेने ओलावा आणत आहे। महाराष्ट्रात कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुलनेने अधिक पाऊस पाहायला मिळू शकतो। पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, नाशिक, अहिल्यानगर जिल्ह्यात दुपारनंतर मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता राहील। मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, परभणी, लातूर तसेच विदर्भातील नागपूर, अमरावती, यवतमाळ, वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वरूपाच्या वादळी पावसाचा अंदाज पाहायला मिळू शकतो। या काळात वाऱ्याचा वेग साधारणपणे ताशी 30 ते 50 किलोमीटरपर्यंत राहू शकतो। काही भागात विजांच्या कडकडाटासह 60 किलोमीटरपर्यंत प्रति तास वेगाने झोत अनुभवायला मिळू शकतो। महत्त्वाची बाब म्हणजे सध्या पडणारा पाऊस महाराष्ट्रात बहुतांश पाऊस हा मान्सूनपूर्व स्वरूपाचा आहे। मात्र अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील अनुकूल परिस्थितीमुळे पुढील काही दिवसात पावसाचा व्याप आणि तीव्रता वाढण्याची शक्यता आहे। एकंदरीत 6 आणि 8 जून दरम्यान राज्यातील अनेक भागात वादळी वारे, विजांचा कडकडाट, ढगाळ वातावरण आणि पावसाच्या सरी कायम राहू शकतात। मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। बंगालचा उपसागर, अंदमान समुद्र आणि अरबी समुद्र या समुद्रामध्ये मान्सून पावसासाठी पोषक वातावरण सक्रिय झाले आहे। सध्या मान्सून हा केरळच्या भागामध्ये सक्रिय आहे, आता लवकरच महाराष्ट्राकडे देखील सरकणार आहे। तर 6, 7, 8 जून 2026 या तारखेला महाराष्ट्रामध्ये मान्सूनपूर्व वादळी पावसाचा जोर, अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि वाऱ्याचा वेग देखील जास्त बघायला मिळणार आहे। विशेष करून वादळी वारे जास्त असणार आहे, पावसाचा जोर कमी राहील। तसे बऱ्याच ठिकाणी अचानक तीव्र स्वरूपात पाऊस देखील बघायला मिळणार आहे। तर सविस्तर अंदाज जाणून घेऊया 6, 7, 8 जून 2026 या तारखेचा। मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया। तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून। तर दक्षिण भारताकडे पावसाची स्थिती ही केरळच्या किनारपट्टीकडे जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज पुढील 3 दिवसात राहील आणि भारताच्या पूर्व भागात आणि दक्षिण भागामध्ये हलका पाऊस राहील। तसेच केरळ आणि कर्नाटक राज्यातही मुसळधार पावसाचा अंदाज दक्षिण भागात बघायला मिळणार आहे। आंध्र प्रदेशाच्या उत्तर आणि पश्चिम भागामध्ये मध्यम हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। भारताच्या पूर्वेकडे वारे वाहतील, वादळी वारे बघायला मिळणार आहे। जगदलपूर, विशाखापट्टणम, भुवनेश्वर, राउरकेला, कोलकाता, धनबाद या भागामध्ये हलका मध्यम पाऊस राहील। तसे कोकण विभाग आणि महाराष्ट्रातील अनेक भागामध्ये या वादळी पावसाचा जोर पुढील 3 दिवसात बघायला मिळणार आहे। सविस्तर अंदाज जाणून घेऊया। तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून। तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया। तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पावसाची स्थिती ही वास्को द गामा, पणजी, मापासा, पारसेम, अरोस, विंगुळा, महापण, कोडर इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। बिचेलियम, तिक्सा, अलगोटे, कास्टल रॉक तसेच गवाली गोंजी मुसळधार पावसाचा अंदाज राहील। अंजुनियम, कानाकोंबी लगेच परिसर बघितला असता रामगड, बेडशी,
सावंतवाडी, चांदगड इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे. कर्नाटक राज्याचा परिसर बाची, बेळगाव, धामणे, राणाकोंडे, कानापूर, नेटूर, गुंजी मध्यम पावसाचा अंदाज राहील. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आजरा, नेसारी, अड्डाला मध्यम पावसाचा अंदाज राहील. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उत्तरेकडे जोर जास्त बघायला मिळणार आहे. पिंगुळा, महापण, सावंतवाडी, कुडल इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील. मालवण, वायगणी, पोईपकासल तसेच कडेगाव, पटेगाव, तिळा, पोंडा, राधानगरीला जोरदार पावसाचा अंदाज राहील. रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर, विजयदुर्ग, वडापेठ, पूर्णागड, रत्नागिरी, नेरवा, मुलगुण इकडे तुफान वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. खारेपट्टण, गगनबावडा, राजापूर, रेपट्टण, लांजा, बेलकर, साखरपा, सिंगमेश्वर, माखंजन इकडे तुफान वादळी वारे आणि पावसाचा जोर बघायला मिळणार आहे. तसे कोल्हापूर जिल्ह्याकडे पावसाची स्थिती ही गारगोटी, कापसी, राधानगरी, बिदरी, मुरगुट, निपाणी, चिकोडी मध्यम पावसाचा अंदाज राहील. जेनवाडी, सल्लगा हलका पाऊस राहील. इस्पुर्ली, कागल, कोल्हापूर, ज्योतिबिल, किनी, कोडाली, इचलकरंजी मध्यम पावसाचा अंदाज आहे. सांगली जिल्ह्याकडे जोर कमी राहील, मात्र वादळी वारे बघायला मिळणार आहे. रायबग, इडकल, चिकोडी या भागात आणि आसपासच्या भागात विजांचा कडकडाट राहील. शिरगुपी, कुडाची तसेच जळकाटी, किरंगी, अडाली, तेलसंग, कानामाडी, दागलपूर या भागात हलका मध्यम पाऊस आणि वादळी वातावरण जबरदस्त बघायला मिळणार आहे. सांगली, मालगाव, देसिंग, तासगाव, आष्टा, नागज इकडे हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज राहील. सातारा जिल्ह्याकडे इस्लामपूर, रामपूर, पलूस, कराड, कडेगाव हलका मध्यम पाऊस राहील. बीटा, मायानी, वडोज, औंध तसेच सातारा, कोरेगाव, मोलदिक्सल इकडे हलक्या पावसाचा अंदाज आहे. सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा अकलूज, वेलापूर, भालवानी, मौद, बुद्रुक हलका पाऊस राहील. पंढरपूर, खर्डी, मंगळवेढा, मारवाडे, शंग, झालकी, दुधनी इकडे हलका पाऊस राहील. कुरुवेलाटी, सोलापूर, वलसंग, अक्कलकोट तसेच सल्लागर, वडगरी, अलूर, तुगाव, उज्जैन, घोटाला हलका पाऊस बघायला मिळणार आहे. वडोला, तांदवाडी, तुळजापूर, वैभंग, पाणेगाव, बार्शी इकडे हलक्या स्वरूपात राहील. तसेच बेंबले, टेंभुर्णी, कुरवाडी, अरणगावला जोरदार पावसाचा अंदाज राहील. वांगी, केरन, खोंडे, सेल्सियस, करमाळा हलका पाऊस बघायला मिळणार आहे. तसेच सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये कोयना, पटण, अरळ, अरवाडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील. माखंजन, सरवाडा, लोटे, चिपळूण, दहागाव, गुहागर, मारगाव, तांबे, हेडवी इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे. सरवाट, वसोटपोट, सागदेव मुसळधार पावसाचा अंदाज राहील. घोगरे, महाबळेश्वर, वाई, खंडाळा मध्यम स्वरूपात राहील. माडवर्धन, गोरेगावला जोरदार पावसाचा अंदाज आहे. आणि किनारपट्टीकडे कलसी, श्रीवर्धन, दिवेघर, टाला, इंदापूर, रोहा, नागोठणा, आंबे, कळवण हलका पाऊस राहील. पुणे जिल्ह्याकडे व्याहाले, शिवापूर तसेच पुणे, दायरी लगतचा परिसर बघितला असता पुणे, दायरी, सुसगाव, लवासा, जिटे, आंबे, कळवण जोरदार पावसाचा अंदाज आहे. रायगड जिल्ह्याकडे चोंडी, अलिबाग, पेन, शिरवळ इकडे हलका पाऊस राहील. खोपोली, कामशेत आणि कर्जत, कुसर, पेठवाडा इकडे मध्यम पावसाचा अंदाज राहील. मुंबईच्या भागात पावसाचा जोर फारसा नाही, वादळी वातावरण बघायला मिळणार आहे. मुंबई, नवी मुंबई, पनवेल, ठाणे, कल्याणमुली, भिवंडी, मराभांदर, ओंबडी हलका पाऊस राहील. मुरबाड, आंबेगाव आणि तसेच लगतचा परिसर शिवाले, वैशाखरे, इगतपुरी, आंबेवाडी, मुनगावडीवरे मध्यम पावसाचा अंदाज राहील. सपले, गोडमाल, वाडा, उडण हलक्या पावसाचा अंदाज आहे. जोरमाकडे, त्र्यंबक इकडे हलक्या पावसाचा अंदाज राहील. नाशिक जिल्ह्याकडे तिरडे, डुबरे, नाशिक आणि ओझर, जोपूर हलका पाऊस राहील. इतरत्र बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे. ओझर, कळवण आणि तसेच चोरवड, पिंपळनेर हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज राहील. जळगाव, धुळे, नंदुरबार, श्री छत्रपती संभाजीनगर आणि तसेच अहिल्यानगरचा बहुतांश परिसर ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे. पावसाची स्थिती जामखेड, काडाश्री या भागात राहील. धाराशिवकडे पावसाचा अंदाज बघितला असता तुळजापूर, धाराशिव, कामेगाव, बेंबली, वैरभंग, पाणेगाव, बार्शी हलका मध्यम राहील. कळंब, मासालय हलक्या स्वरूपात राहील. भूम, पातूर, कडा हे हलक्या पावसाचा अंदाज आहे. येळंब, चौसाला हलका पाऊस राहील. धारूर, केज, परळी, अंबेजोगाई, राणी, सावगाव तसेच अहमदपूर हलका पाऊस या भागात राहील. आणि सोनपेठ, सिरसल, वडवणीला हलक्या स्वरूपात राहील. बीड, गेवराईला हलका मध्यम पाऊस राहील. जालना जिल्ह्याकडे पावसाची स्थिती मंगळूर, आमच्या घोसोटा, ऑस्ट्रेलिया हलक्या स्वरूपात राहील. परतूर, मठ्ठा आणि पानवाडी
जालना, बदनापूर, सेवली हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। तसे नांदेड भागाला आणि लातूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। लगेच परिसर जळकोट, मुखेड आणि कंधार, लोहा बुजुर्ग, परभणी जिल्ह्याचा परिसर हलका पाऊस राहील। नांदेड भागाला इकडे हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे। हिमायतनगर, ढाकणी, मोरचोंदी, उमरखेड, किनवट इकडे मध्यम स्वरूपात राहील पावसाचा अंदाज। हिंगोली जिल्ह्यात जोर फारसा नाही। हिंगोली, औंध, कळमनुरी हलका पाऊस राहील आणि तसेच वाशिम जिल्ह्याकडे वाशिम, रिताड ढगाळ स्थिती आणि वादळी वातावरण बघायला मिळणार आहे। विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता सापतगाव, जयपूर, लोणी, लोणार, मेकर, डोंगव हलका पाऊस राहील आणि तसेच बुलढाणा, अकोला, अमरावती इकडे ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे। यवतमाळ जिल्ह्याकडे पावसाची स्थिती यवतमाळ, नेर, लाटकेट, धारवा, जामोडा हलक्या स्वरूपात राहील। रुई, जवई, आर्णी, द्याहाणी, साक्री, चोंडी, पुसदखंडाळा हलका पाऊस राहील। महागाव, मौर आणि पांढरकवडा घाटांची करंजले हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। वडनेर, वाडकीपुणे, तुळजापूर, नागपूर जिल्ह्याचा बहुतांश परिसर हलका पाऊस राहील। गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली ढगाळ स्थिती राहील, पावसाचा अंदाज फारसा नाही। तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार। भेटूया नवीन नोट्सोबत, तोपर्यंत नमस्कार, बाय बाय।